आणि रोहित असेल एकंदरीत 45 जो त्याच्या जर्सीवरचा नंबर आहे, त्याच्या हातावरती जर आपण टॅटू पाहिला तर रोहित शर्माचा टॅटू आहे, रोहितचं नाव आहे, त्याच्या जर्सीचा नंबर रो आणि 45 आणि हा ओरिजिनल ऑटोग्राफ जो रोहितचा आहे तो सुद्धा त्याने गोंधून घेतलेला आहे। हा रोहितचा खरा फॅन आपण बोलू शकतो। काय नाव आहे तुझं, कुठून आलेला आहेस तू? जी बिल्कुल, मेरा नाम दीपक पटेल है और मैं रोहित शर्मा सर की ही जन्मभूमि नागपुर से हूँ और यहाँ आज रोड शो होने वाला है तो अपने टीम को सपोर्ट करने आए यहाँ पर मुंबई पे। कधीपासून तुम्ही आलेला आहे, किती वेळ इथे थांबलेला आहात आणि रोहित आल्यावर भेटायला मिळेल असं वाटतं का? जी बिल्कुल, मेरे को यहाँ पे 3 दिन हो गया है क्योंकि इसके पहले हम लोग टीम इंडिया के लिए प्रे करने के लिए नीम करोली बाबा जी के आश्रम गए थे उत्तराखंड में और वहाँ से हमने प्रे किया। सब इंडियंस की प्रेयर्स थी। जो टीम इंडिया चैंपियन हुई 2007 की जीत रोहित सर ने कर दी रिपीट। आज लगता है रोहित से मिलने का मौका मिलेगा आपको? क्राउड तो क्रेजी है, मतलब देखते बिलीव है भगवान पे मिलेंगे। आपण पाहू शकतो लागवी की रोहितला भेटायची इच्छा आहे आणि जर इथे पाहिलं तर आता पोलिसांसमोर खरं आव्हान आहे की लाखोंच्या संख्येने इथे लोक जमलेले आहेत आणि शेकडोच्या संख्येने पोलीस आहेत, त्यामुळे एवढा मोठा क्राऊडला कसं हँडल करायचं। मात्र आता तुर्तास तरी हा मार्ग मोकळा केलेला आहे। काही लोक आहेत आपण इथे बोलूया, तरुण आहेत। आता रोहित शर्मा आणि इंडिया टीम आता वरळीपर्यंत पोहोचलेली आहे। अवघ्या 15-20 मिनिटात तिथे पोहोचतील। काय चीअर करणार होता, मात्र इथला आपण पाहिला असेल चिमुरडा असेल, महिला असतील त्या हल्लेल्या नाहीयेत। रोहित शर्मा आता थोड्या वेळात पोहोचतोय, वरळीपर्यंत टीम इंडिया पोहोचलेली आहे, पुढच्या 15-20 मिनिटात पोहोचेल। काय भावना? आम्हाला खूप आनंद वाटतोय। आम्ही इकडे थांबतोय वेटिंग 1 तास 2 तास झाले आम्ही इकडे। हो, पाहू शकतो की 2 तास झालेले आहेत। ही पब्लिक थांबलेली आहे, या मार्गावरूनच आहे जी गाडी आहे ती येणार आहे आणि जर दोन्ही बाजूला पाहिलं तर आताही आवाज रोहित बुमरा असेल, विराट कोहली असेल, सूर्यकुमार यादव असेल, त्यांना चीअर करण्यासाठी ही मंडळी सगळी तर जमलेली आहेत आणि प्रत्येकाला आपल्याला वाटतंय, प्रत्येकाचा मोबाईल ऑन आहे, कॅमेरा ऑन आहे, प्रत्येकाला वाटतंय की आपणही हा ऐतिहासिक क्षण आहे तो आपल्या कॅमेरामध्ये टिपला पाहिजे। पोस्टर्स घेऊन सगळे जे चाहते आहेत ते इथे इंडियाचा फ्लॅग घेऊन असतील, प्रत्येक जण या ठिकाणी चीअर करण्यासाठी उभा आहे। चेतन, या क्षणी इंडियन टीम करता या सगळ्या क्रिकेट फॅन्सना कोणतं गाणं डेडिकेट करावं असं वाटतंय? टीम इंडिया करता आता या क्षणी कोणत्या गाण्यातून शुभेच्छा द्याव्याशा वाटतात? थेट विचारा या क्रिकेट प्रेमींकरता, कारण उत्साह पोहोचलेला आहे। पोलिसांसमोर सुद्धा एक तगडं आव्हान आहे खरं तर ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी म्हणून। त्यामुळे आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसरात तुफान गर्दी। तर चेतनकडे जाते। चेतन, 15 ते 20 मिनिटात इथे पोहोचतील। तुम्ही कुठलं गाणं त्यांच्यासाठी? उत्साहित है हम लोग, बहुत उत्साहित। इंडिया जीत गया वर्ल्ड कप आफ्टर 74 इयर्स। आप टीम इंडिया के लिए भी कौन सा गाना गाना चाहोगे? कौन सा गाना? चक दे इंडिया, चक दे इंडिया, 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 इंडिया। उत्साह आहे, चक दे इंडियाचं गाणं असेल हे प्रत्येकाला बोलावं असं वाटतंय। आणि एकूणच जर पाहिलं तर इथे तरुण मंडळी आहेत, आपण त्यांना विचारूया, टीम इंडिया के लिए कौन सा गाना आपको अभी सूटेबल लग रहा है? कौन सा गाना अभी गाना चाहोगे टीम इंडिया आएगी तो? मेरा भारत महान है, मेरा भारत महान है। मुंबईचा राजा, मुंबईचा राजा, मुंबईचा राजा रोहित शर्मा। आता हे नवीन हे एक जे स्लोगन आहे ते आता रोहित शर्मासाठी इथे मुंबई तयार झाला आहे। मुंबईचा राजा रोहित शर्मा आणि कोहली असेल, रोहित शर्मा असेल किंवा एकूणच जर पाहिलं तर बुमरा असेल, सूर्यकुमार यादव असेल, प्रत्येक क्रिकेटपटूचा चाहता या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाला वाटतंय की आपण आपल्या चाहत्याने आपल्या आवडत्या खेळाडूला इकडे शुभेच्छा द्याव्यात, त्यांचं अभिनंदन करावं आणि ती ट्रॉफी एकदा आपल्याला या डोळ्याने पाहता यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।